नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत असा। तर मंडळी आज आम्ही जातो वाटे गावात मोठ्या लक्षात बघूच्यासाठी आणि सगळे जण आता आम्ही मंदिराजवळ इल्लेले असो। चला तर मग मंडळी आता जाऊया डायरेक्ट वाटे गावात। मंडळी आता सातेरीचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही डायरेक्ट वाटे गावात बघूया। इथे मोबाईल पडत भाई जरा खाली सेल्फी तर मंडळी आता मोठो किस्सो झालेलो असा। तर सांग बरे ड्रायव्हर काय झालं माहिती पेट्रोल घातलो डिझेल घातलो पण त्या पाईप काढू गावाक नाही का ड्रायव्हरान बघूक नाही गाडी घेतल्या लागलो मला सांगलं मला थांबलो कामकाज शिकावू होतो ड्रायव्हर आहे नवी शिकावा असं नाही एकटं काय गाडी लावतो काही चौक चौक पाच केलं पाहिजे रे सुरुवात आंदोलन गेलो बात चांदण्यात पटकन होतं बोललो काहीतरी कमेंट येणार लाईक पेक्षा। तर मंडळी आता फोंडा घाटात इल्लेले असो नाही वातावरण बरं आले का पोषक गबरा होतले मी विषय काढून टाकायचा विषय काय घेणार विषय म्हणजे काय का तो ऐका घेता बाहेर मागे ना गुपत्र घेऊन गेलो। मंडळी आता आम्ही राधानगरीत येऊन थांबलेले असो आणि ह्या असा राधानगरीचा डॅम धरण अभिषेक हैसर येऊन पुढे आळस काढता। बघू शकता या एकटा कसा राधानगरीच्या धरणाचा इकडे सुशोभीकरण करूचा काम चालू हा। तर मंडळी व्हाईट शायनिंग मारून घेतो। हे पाहू शकता बघा, हे नाव आहे बघू शकता तुम्ही। हे ज्यांना उलट्या होत्या कुठे प्रवासाला जायचं असलं तर तुम्ही हे खाऊ शकता। आता आमच्या जयेशने आणि कृषी गाडीने खाल्लंय बघा, याचा प्रॉब्लेम तुम्हाला पुढे समजेल होतात काय नाही फायदा मिळाले आहे। मंडळी राधानगरी डॅम कडनं पुढे येलो आणि सर बघलो तर लाईन लागलेली, कसली लाईन लागली ती बघतो। पुढे काहीतरी झालेला असा। मंडळी हयसर एक गाडी खाली गेलेली असा। आता आम्ही राधानगरी जिल्ह्याले असो आणि क्रॉसिंग चालू आता। मंडळी या ट्रकवाल्यान आडवी गाडी लावल्या आणि त्यामुळे ती लक्झरी सुटणार नाही, त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला। बघूया आता। तर मंडळी हयसर क्रॉसिंग चालू आहे आणि हयसर जरा बाजूक लावून टाकतो गाडी। तिथून पण गेलो हा बघा पुढे बाजूक जाऊन ओढून आणतो आता। लक्झरी गेलेली असा आणि आता आमची गाडी सुटलेली असा। बघूया सागर ड्रायव्हर, आमचे सागर ड्रायव्हर। मंडळी थैसून डायरेक्ट सुटलो होते, आता येऊन पोचलो आदमापुरात। तर बाळू मामाचं दर्शन घेतलो आणि मग जातलो। तर मंडळी आता आम्ही येऊन पोचलेले असो बाळू मामा देवालय आदमापूर।
दर्शनासाठी बघलो तर खूप लांब लाईन होती, म्हणून आम्ही मुखदर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर किसन आणि सर गजर केल्या. त्याच्यानंतर फिरलो जरा बाहेर, काय काय घेतलं आणि मग पुन्हा एकदा जाऊक निघालो मोठ्या लक्षाकडे. तर मंडळी आता 2 वाजलेले असत आणि आता आम्ही थांबलेले असो. तर मंडळी आता 2 वाजलेले असत आणि आता आम्ही सर चौक थांबलेले असो. हॉटेल शिवसाई प्युअर व्हेज. चला तर मग मंडळी, समोरच गाडी लावलेली असा आणि आता आम्ही जातो चौक. हे आमच्या आधी येऊन बसलेले असत. मंडळी अख्खा मसूर इल्लेला असा. अख्खा मसूर किसनडे वाढता काय तर म्हणती आज. तर मंडळी आता रोटी पण इल्लेली असा, बघू शकता एवढी मोठी रोटी आहे तुम्ही ती. जेवण झालेला असा आणि पुन्हा एकदा आम्ही जाऊक निघाले असं मोठ्या लक्षाकडे. आता वाटेगाव शिट्टी दिलेलो आणि हार घेऊन थांबलेलो आणि किसनने हार घेतलेलो. मंडळी ड्रायव्हराक वाटेगावपर्यंत रस्तो माहीत होतो आणि त्याच्या आतमध्ये जाऊचा होता, जरा विचारत जाऊचा होता. म्हणा पुढे एक आजोबा दिसले, त्यांना अभिषेक विचारूक गेलेलो. तर मंडळी अभिषेक गेलेलो असा आता पत्तो विचारूक. मंडळी मोठा लक्ष यो त्यांच्या वस्तीवर होतो, त्यामुळे जरा रस्ते बरे नाही होते आणि हल्ली खूपच गाडी येत जायत होते, त्यामुळे असं रस्तो चाललेलो होतो. तर मंडळी आता आम्ही येऊन पोचलेले असो आणि इकडे मोठा लक्षाचा घर असा तिकडे आता जातो. तर मंडळी आता आम्ही येऊन पोचलेले असो आणि हळूहळू आता आम्ही जातो वाड्यावर. मंडळी इलाई सर समाधी असा बघू शकतास, सर्जा असा. मंडळी जागेवर पोचलो, लक्षात बघलो आणि माका काय बोलाक तिचा सुधरा नाही होता, त्यामुळे अभिषेकान लक्षाची पूजा केल्यान आणि आम्ही नेलेलो होतो हार घातल्यान. त्याचा झाला तसा आम्ही सगळ्यांनी पाया पडान घेतलो, तुम्ही पुढे बघाच.
मंडळी लक्षात बघलो, त्याच्यानंतर बाजूक गेलो, थंयसर चहा देत होते. मंडळी जेवढी लोक येत होती सर त्यांना सगळ्यांका चहा देत होते. ह्या काय सोप्या काम नाही. चहा पिऊन झाली तशी सर लक्षाची सगळी बक्षिसा बघूसाठी मोठमोठे ढाली होते. आणि त्याच्यानंतर लक्षाच्या मालकानी आमचा सत्कार केल्याने म्हणजे अभिषेकचो. मंडळी ह्यो असा वाटेगावकरांचो सर्जा आणि ह्याचा पण 15-20 दिवसापूर्वी निधन झालेला. त्याची समाधी बांधलेली असा. तर मंडळी लक्षाची भेट झालेली असा आणि आता आम्ही घरात जाऊक बाहेर पडलेले असो. आता आम्ही हायवे गेलेले असो. हो बघू शकतास तुम्ही, पुन्हा बेंगलोर हायवे हा. तर मंडळी आता आम्ही येऊन पोचलो कोल्हापुरात आणि मी पुढे बसलोय. माका बऱ्याच वेळानंतर पुढची सीट दिलेली असा. त्या असत आमचे ड्रायव्हर काढून घेतली. आता आम्ही सिग्नल वर येतलेले असो आणि सिग्नल लागलेला असा. सिग्नल सुट्टा. तर मंडळी येताना जरा वेळ रंकाळा तलावावर थांबलो आणि आता आम्ही चाललो पुन्हा एकदा घरा. मंडळी हो असा संध्याकाळचो रंकाळा तलावाचो व्ह्यू. तर आता आम्ही बाहेर पडलेले असो घरात जाऊ. चला तर मग मंडळी आजचा व्हिडिओ कसं वाटलो तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुमका व्हिडिओ आवडला असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. इंस्टा